नमस्कार, मी हरीश दुधे आपल्या सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणारी विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, कॉलेजांचे पर्याय असतील, कॉलेज निवडणे कसे, अशा इत्थंभूत सर्व शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो. आणि त्याचा फायदा, त्याचा उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे की विद्यार्थ्यांना योग्य आणि खरी माहिती ह्या सोशल मीडियाच्या आणि ह्या ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्या ज्याला म्हणतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, ह्या सगळ्या सर्क्युलेट होत असतात मेसेज, त्याच्यामध्ये त्यांना योग्य माहिती काय आहे पालकांनासुद्धा कळावी, या सर्व उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. या माहितीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेताना कुठेतरी व्हावा, त्याचप्रमाणे शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी किंवा त्यांचं करिअर उत्तम होण्यासाठी त्यांना फायदा व्हावा, त्यासाठी हे चॅनल मी सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण आज एका शालेय विषयाबद्दल मुद्द्यावर बोलणार आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यावर काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने तो विषय मी चर्चेला म्हणा किंवा त्याची माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे की मुलांची शाळेची वेळ ही बदलणार का. तर अशा याच्यावर भरपूर पालकांचे मतांतरे आहेत, शिक्षकांचे मतं आहेत, अभ्यासकांची मतं आहेत, पत्रकारांची मतं आहेत, अशी सर्वच एकंदरीत ही सध्याची स्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की एकूणच आत्ताची जर परिस्थिती बघितली तर साधारणतः आपल्या कानावर अशी चर्चा येते की आता ज्या लहान मुलांच्या शाळा आहेत, ज्याला आपण प्राथमिक शाळा म्हणूयात किंवा पूर्व प्राथमिक शाळा म्हणूयात, त्यांचीही सकाळची शाळेची वेळ ही बदलणार आहे. आत्ताची काय सिनेरिओ आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई पुण्यासारख्या, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, या सगळ्या औरंगाबादमध्ये काय स्थिती आहे, तर ज्या लहान मुलांच्या शाळा म्हणजे ज्याला आपण पहिलीपासून ते 5वीपर्यंतच्या शाळा म्हणू किंवा KG1 KG2 नर्सरीच्या शाळा त्याला म्हणता येईल, तर ह्या शाळा फार सकाळी आहेत. म्हणजे पहिली दुसरीच्या तर आहेच. आता ह्या शाळा जर 7, 7:15, 7:30ला सकाळी असतील आणि भरत असतील तर महानगरांचा विचार केला आपण, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथे, तर व्हॅनद्वारे विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये नेलं जातं. आता प्रश्न असा आहे की जर 7, 7:15, 7:30 वाजता जर शाळा असेल आणि ते सुरू होत असेल वेळेवर, तर पालकांना साधारणतः 5, 5:30 वाजता उठावं लागतं. मुलालासुद्धा 5:30, 5:45च्या दरम्यान उठावं लागतं सकाळी आणि तयारी करून त्याला ते 6:15, 6:30लाच बस येते, व्हॅन येते, आपली स्कूल बस, आणि ते विद्यार्थ्यांना घेऊन जातात आपल्या मुलांना. त्याच्यामुळं कुठं काय होतं, पालकांचं सुद्धा सकाळचं जे आहे ते 5 रुटीन 5, 5:30ला सुरू होतं आणि विशेष म्हणजे लहान मुलांचं रुटीनसुद्धा फार पहाटे होतं. हरकत नाही सकाळी पहाटे व्हायला, मात्र आत्ता जी बदललेली परिस्थिती आहे, आपण जे लाईफ जगतो आहे सगळेजण, म्हणजे मी म्हणा किंवा आपण सगळेच जे आता ह्या म्हणजे 30 पार आहेत किंवा जे पालक आहेत आत्ता, त्यांच्या घरी मुलं आहेत लहान, ही सगळी मंडळी आहे, ही रात्री लवकर झोपत नाही. आता त्याच्यामध्ये आपल्या लाईफस्टाईलचंही आहे, जीवनशैली तर आहेच, कारण मात्र अनेकांच्या ज्या शिफ्ट्स आहेत, ज्या कामाच्या वेळा आहेत, त्या आता बदलल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की जर सेकंड शिफ्ट जर कामाची असली तर सेकंड शिफ्टच 9, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता सुटते. तर अशा वेळी खरंच त्या घरी ते पालक व्यवस्थित वेळेवर झोपू शकतात का? नाही. आत्ताचा जर विचार केला आपण, सकाळचे जरी नॉर्मल शिफ्ट विचार केले तर महानगरांमध्ये घरी पोचेपर्यंत 8, 8:30, 9 होतात. नंतर जेवण आणि वगैरे हे सगळं करून ही सगळं परिस्थिती घेतली तर 10, 10:30, 11 साहजिक होतात, झोपायला 12 वाजतात. आता अशावेळी मुलंसुद्धा ही लहान जागी राहतात. त्यांना किती जरी पालकांनी झोपवायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याकडून त्यांना काही करून घ्या, ती झोपत नाही, तीसुद्धा पालकांसोबत जागतात. माफ करा. तर ती जी मुलं जागतात ती 12,
11:30 आहेत आणि त्याच वेळी मुलं जर सकाळी 5:30-6 वाजताच्या पहिले उठत असतील तर त्यांची कुठेतरी झोप ही होत नाही. आपल्याला माहिती आहे की लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही पहिले काही ठराविक सुरुवातीचे काही वर्षही होते आणि त्यांच्या एकूणच हे बघता तर त्यांच्या मेंदूला आणि त्यांनासुद्धा झोपेची आवश्यकता असते. त्याच्यामुळं ह्या सगळ्यांचा जर विचार केला त्यांची पुरेशी 8 तासांची झोप व्हायला पाहिजे. ती होत आहे का सध्याच्या परिस्थितीनुसार? ती होत नाही आहे. कारण मुलं जर 12 वाजेपर्यंत जागे राहत असेल तर होत नाही. जर त्यांची झोप 8 तास पूर्ण व्हायला हवी असेल तर साधारण त्यांना 9-9:30लाच हे झोपावं लागेल. पण आत्ताची परिस्थिती बघितली, पालकांच्या कामाच्या वेळा, शिफ्टच्या वेळ बदलला, तर हे सगळं रात्री उशिरापर्यंत हे सगळं चालणार आहे. त्याच्यामुळं कुठेतरी मुलांना सकाळी उठून त्यांची झोप पूर्ण होत नाही. मग हे सगळं पालकांचं झालं की हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळं तरी पालक सकाळी उठतात, मग त्यांचा टिफिन बॉक्स करू द्या, डबा करून द्या विद्यार्थ्यांचा, मुलांचा, त्यांना उठून त्यांची तयारी असं करून ते जातात शाळेत. मग शाळेत गेल्यानंतर काय होतं? आता मी तुम्हाला शिक्षकांची सांगतो. काही शिक्षकांनी माझ्याकडं सांगितलं किंवा आपण वाचलंसुद्धा असते वाटत होतं, निम्मे म्हणजे काही मुलं ही झोपेतच असतात शाळांमध्ये अनेक वेळा बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ती मुलं हे सगळं झाल्यानंतर ती कुठेतरी ॲक्टिव्हिटी क्लासला जातात, कुठेतरी ट्युशनला जातात, तिथेसुद्धा ती बऱ्यापैकी झोपीत असतं. काय असतं, झोप पूर्ण झाली नाही ना तुमची, तुम्हाला तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी असेल ती पूर्ण तुमची होत नाही. हे लहान मुलांच्या बाबतीतसुद्धा असं आहे. त्यांची झोप जर पूर्ण होत नसेल तर त्यांचं अभ्यासात नीट व्यवस्थित लक्ष लागत नाही किंवा त्यांना पुढे कुठे काय त्यांना ॲक्टिव्हिटी असेल किंवा त्याच्यात त्यांचं मत लागत नाही. त्याच्यामुळं लहान मुलं ही वर्गात झोपतात असं आपण ऐकत असू. हे असं सध्याचं आत्ता चित्र आहे. म्हणून मी ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की असं सध्या सुरू आहे. हे सगळं अभ्यासक कसं सांगतात की लहान मुलाला ही झोप 8 तासाची पाहिजे. त्यांचा मेंदूचा विकास त्या पिरियडमध्ये होत असतो. त्याचप्रमाणे आपला मेंदू जो दिवसभर जो काही आपण ह्या विचार म्हणजे काय तो कार्यक्षम असतो दिवसभर, त्याला कुठेतरी शांतता पाहिजे, त्याला तो कुठेतरी झोप पाहिजे, त्याला एक कुठं बॅक ऑफ माइंडला तो एक हे करत राहतो सगळं आपल्या दिवसभराच्या घडामोडींचा. त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करता मुलांची झोप होत नाही आणि त्याच्यामुळे सगळं हे शेड्यूल डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळं लहान मुलांची जी शाळेची वेळ आहे 2रीपर्यंतच्या, म्हणजे नर्सरी ते 2रीपर्यंतच्या शाळेची वेळ ही आता 9 होणार आहे. एवढं बऱ्यापैकी निश्चित झालं आहे. फक्त आता त्याचा निर्णय जाहीर व्हायचा आहे. तो निर्णय येत्या काही दिवसात जाहीर होईल किंवा पुढच्या वर्षीपासून शैक्षणिक वर्षापासून ज्या 2रीपर्यंतच्या शाळा आहे या 9 वाजता सुरू होतील. त्याच्या पहिले ह्या शाळा सुरू करता येणार नाही असा बऱ्यापैकी निर्णय हा आता जाहीर होऊ शकतो कधी पण. आपले जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांनीसुद्धा त्याचा सुतोवाच दिला आहे. एकदा नाही 2-3दा दिला आहे. माननीय आपले राज्यपाल आहेत महोदय, त्यांनीसुद्धा याबाबत माहिती दिली होती, सूचना केली होती राज्य सरकारला लहान मुलींच्या झोपेबाबत. त्याच्यानुसार वेळ ॲडजस्ट करा. तर या अनुषंगाने आता ज्या महाराष्ट्रातील 2रीपर्यंत शाळा असेल, मग ते कुठलीही माध्यमाची राहू द्या, इंग्रजी राहू द्या, मराठी राहू द्या, इंटरनॅशनल बोर्ड राहू द्या, कुठल्याही बोर्डची, कुठल्याही मंडळाची, नर्सरी ते 2री साधारणतः वयोगट हा 3 ते 8 ह्या ज्या शाळा असतील ह्या आता म्हणजे 9 वाजता सुरू होतील. त्याच्या पहिले कुठलीही शाळा सुरू होणार नाही असा हा निर्णय आता कधीही जाहीर होऊ शकतो. फक्त आता याची अंमलबजावणी आत्ता होईल. कदाचित जर 8-10 दिवसात GR निघाला त्याचं तर आत्ताच होईल, नाही तर ही अंमलबजावणी ही पुढच्या शैक्षणिक वर्षात याच्यात काही दुमत होणार नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शाळेच्या वेळा आहेत ज्या 2रीपर्यंतच्या त्या आता बदलणार आहेत. म्हणजे आता जे पालक सकाळी उठून एकदम सगळं त्यांचं कामाची सुरुवात होते किंवा मुलांची झोप होत नाही, 7 वाजताच त्यांना जावं लागतं, तर कुठे कुठे तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये 6-6:30 वाजता 6 वाजता व्हॅनची वाट पाहत लहान मुले त्यांचे आईवडील असतात. तर हे चित्र फारसं दिसणार नाही. मला असं वाटतं की 9 वाजता शाळा होईल आणि त्याचा लगेच काही दिवसात निर्णयसुद्धा येईल आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू होईल. तर ही चांगली बाब आहे मला असं वाटतं. आणि नर्सरी ते 2रीपर्यंतच्या शाळा त्याच्यात त्या सगळ्यांना थोडं लहान मुलं असतात, वयोगट लहान असतात, त्याच्यामुळं ती अधिक काळ जोरा त्यांना शांत झोप ही घेता येईल. त्याचप्रमाणे पालकांनासुद्धा जी सकाळी एकदम धावपळ करायला असते तीसुद्धा थोडी त्यांची धावपळ ही वाचणार आहे. त्याच्यामुळे ही शाळाची वेळ आहे ती बदलणार आहे. येत्या काही दिवसात निर्णय होईल त्याचा.
याच वर्षीपासून उर्वरित काय 3-4 महिन्यांसाठी किंवा पुढच्या वर्षीपासून हा निर्णयाची अंमलबजावणी होईल. तर अशी महत्त्वाची ही अपडेट होती की शाळाची वेळ ही जवळपास आता बदलणार आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी तुम्ही भेट देत राहा. आणि तुम्हाला जर काही सूचना असतील, काही तुम्हाला शंका असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर आवर्जून मला विचारा. त्याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्यावर काही माहिती देता आली ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न समस्या हे विचारायची आहे. माझं यूट्यूब चॅनलसोबतच टेलिग्रामवर जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून एक चॅनल आहे, तिथेही तुम्ही सबस्क्राईब केल्यास तुम्हाला परिपत्रक असतील, काही शासन निर्णय ते तुमच्याशी शेअर करता येईल. एकच विनंती जाता की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती घेण्यासाठी आवर्जून चॅनलला भेट देत राहा. तोपर्यंत आपला धन्यवाद. आपला आभारी.